एसटी मधून प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। एसटी महामंडळाकडून आता 3 नवीन नियम लागू करण्यात आले आहेत। 1 सप्टेंबर पासून 3 प्रकारच्या लोकांचं हाफ तिकीट हे बंद करण्यात आलं असून आता या लोकांना बस मधून प्रवास देखील करता येणार नाही। सरकारकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला असून तुम्हाला एसटी मधून थेट खाली उतरवण्यात येणार आहे। नागरिकांनो, जर तुम्ही एसटी ने प्रवास करत असाल तर तुमच्याकडे ही 3 कागदपत्र असायलाच हवीत। जर तुमच्याकडे ही 3 कागदपत्र नसतील तर तुम्हाला थेट बस मधून खाली उतरवण्यात येणार आहे। ही माहिती अत्यंत महत्त्वाची आली आहे। 1 सप्टेंबर पासून हे नियम संपूर्ण महाराष्ट्रभर लागू करण्यात येणार आहेत। जर तुम्ही एसटी ने प्रवास करून तुमच्या पाहुण्यांकडे किंवा तुमच्या नातेवाईकांकडे जात असाल किंवा मुलांनो तुम्ही शाळा कॉलेजात जाणार असाल तर तुमच्याकडे ही 3 कागदपत्र असायलाच हवीत। जर तुम्ही एसटीचे पैसे दिले असले तरी देखील तुमच्याकडे ही 3 कागदपत्र नसतील तर तुम्हाला बसने प्रवास करता येणार नाही। जर तुम्हाला बसने प्रवास करायचा असेल तर सरकारने काढलेले हे 3 नवीन नियम जाणून घ्या। कोणते आहेत ते 3 नियम ते लक्षपूर्वक ऐका। सरकारने बसमध्ये घडणाऱ्या घटनांचा विचार करून व महिलांच्या सुरक्षिततेसाठी हे नियम काढलेले आहेत। आपले परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांमध्ये बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला। हा निर्णय सर्वांसाठी लागू करण्यात आलेला आहे। सर्व महिलांसाठी व सर्व पुरुषांसाठी हे 3 नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत। आता एसटी मध्ये तुमच्याकडे फक्त तिकीट चेक केलं जातं, परंतु आता 1 सप्टेंबर पासून तिकिटासोबतच तुमच्याकडे ही कागदपत्र असणं गरजेचं आहे। जर तुम्ही तिकीट काढलं असेल पण तुमच्याकडे ही 3 कागदपत्र नसतील तर तुम्हाला थेट एसटी मधून खाली उतरवण्यात येणार आहे। तुमचे पैसे देखील बुडणार आहेत। त्यामुळे तुम्हाला ही महत्त्वाची कागदपत्र तुमच्याकडे ठेवणं फायद्याचं ठरणार आहे। 1 सप्टेंबर पासून हा नियम सर्व महाराष्ट्रभर लागू करण्यात येणार असून सर्व नागरिकांना याचं पालन करावं लागणार आहे। जर तुम्ही या 3 नियमांपैकी एक जरी नियम मोडला तर तुम्हाला दंड आकारण्यात येणार आहे। तुमचे पैसे वाया जाणार आहेत। त्यामुळे सरकारने सांगितलेल्या नियमांचं पालन करण्यासाठी लक्षपूर्वक ऐका की कोणती 3 कागदपत्र तुम्हाला तुमच्याजवळ ठेवायची आहेत। महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून या 3 कागदपत्रांची नावं जाहीर करण्यात आली आहेत। हा नियम सरकारकडून घेण्यात आला असून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून सांगितलेल्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर थेट कारवाई केली जाणार आहे। 1 सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रातील एसटी मध्ये हे नियम लावण्यात येणार असून बसमधील कंडक्टर कडून हे 3 कागदपत्र चेक केली जाणार आहेत। आतापर्यंत एसटी मध्ये महिलांना हाफ तिकीट दिलं जात होतं, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना देखील सवलत दिली जात होती। परंतु ही जी 3 कागदपत्र मागवली जाणार आहेत ती सर्वांसाठी मागवली जाणार आहेत। जे लोक सवलत घेतात त्यांच्याकडून देखील ही 3 कागदपत्र मागवली जाणार। त्याचबरोबर ज्या लोकांनी पास काढलेला आहे त्यांना देखील ही 3 कागदपत्र जवळ ठेवावी लागणार, कारण महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून हा निर्णय घेण्यात आला असल्यामुळे सर्वांसाठी सरसकट हे 3 नियम लागू करण्यात आलेले आहेत। हे नियम फक्त महिलांसाठी आणि पुरुषांसाठी नाहीत तर लहान असणाऱ्या मुलांसाठी देखील आहेत। जे मुलं शाळकरी आहेत, कॉलेजला जातात अशा सर्वांसाठी हे 3 नियम लावलेले आहेत। आतापर्यंत तुम्ही पास काढून बसने प्रवास करत होता, कोणत्याही ठिकाणावरून कोणत्याही बसने तुम्ही प्रवास करत होता, परंतु आता तुमच्यावर हे कडक नियम लावण्यात येणार आहेत। 1 सप्टेंबर पासून थेट तुम्हाला बस मधून खाली उतरवण्यात येणार आहे। त्यामुळे शाळकरी मुलांनो तुम्ही देखील हे 3 नियम जाणून घ्या। शाळकरी मुलांनो लक्षपूर्वक ऐका की कोणती 3 कागदपत्र तुमच्याकडून मागवली जाणार आहेत। बस कंडक्टर कडून 1 सप्टेंबर पासून ही 3 कागदपत्र तुमच्याकडून चेक केली जाणार आहेत। 1 सप्टेंबर पासून तुम्ही शाळेला जात असाल, कॉलेजला जात असाल किंवा नातेवाईकांकडे जात असाल पण तुम्ही एसटी मधून प्रवास करत असाल तर तुमच्याकडे ही 3 कागदपत्र कंपल्सरी असायलाच हवी। 1 सप्टेंबर पासून तुम्हाला कोणत्याही बसने प्रवास करायचा असेल तर तुम्हाला या 3 नियमांचं पालन करावं लागणार। नागरिकांनो, सरकारकडून हा निर्णय घेत असताना 2 नियम हे महत्त्वाचे लागू करण्यात आलेले आहेत, जे सर्व नागरिकांसाठी सरसकट आहेत। तर शेवटचा निर्णय घेण्यात आलेला आहे तो महिलांसाठी फायद्याचा आहे। महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत,
ज्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात त्यांच्यासाठी तिसरा निर्णय हा फायद्याचा असणार आहे। नागरिकांनो, पहिला जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो लहान मुलांसाठी घेण्यात आलेला आहे। जी काही लहान मुलं आहेत त्यांना हाफ तिकीट लावलं जातं, त्यांना फक्त वय विचारलं जातं आणि त्यावरून हाफ तिकीट दिलं जातं। परंतु आता 1 सप्टेंबर पासून जो नवीन नियम काढण्यात आलेला आहे, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडून जो नवीन नियम लागू करण्यात येणार आहे, त्या नियमांमध्ये लहान मुलांसाठी एक कागदपत्र मागवलं जाणार आहे। लहान मुलांचं वयवर्ष पाहण्यासाठी तुमच्याकडून आधार कार्ड मागवलं जाणार आहे। जर तुम्ही लहान मुलाला घेऊन प्रवास करत असाल आणि हाफ तिकिटाचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर कंपल्सरी तुमच्याकडे आधार कार्ड हे असलंच पाहिजे, तेव्हाच तुम्हाला हाफ तिकिटाचा लाभ घेता येणार आहे। जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला तिकिटाचे पूर्ण पैसे द्यावे लागणार आहेत। दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा निर्णय जो घेण्यात आलेला आहे तो महिलांच्या सुरक्षिततेसाठी घेण्यात आलेला आहे। जर तुम्ही बसमधून प्रवास करत असाल आणि जर महिलांच्या छेडछाडीचा प्रकार तुम्हाला आढळून आला तर थेट बसमधून खाली उतरवण्यात येणार आहे। जर तुम्ही पूर्ण तिकीट काढलं असेल तरीही तुम्हाला खाली उतरवण्यात येईल। सरकारकडून हा मोठा निर्णय महिलांच्या सुरक्षिततेसाठी घेण्यात आला असून तुम्ही वाटेत कोणत्याही ठिकाणी असाल तिथल्या तिथं तुम्हाला खाली उतरवण्यात येणार आहे। सर्वांसाठी हे नियम कडक लागू करण्यात आलेले आहेत। पोलिसांचं नियंत्रण आता एसटी महामंडळावरती असणार आहे। गैर घटनांचा वाढता प्रकार पाहता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर तुम्ही एसटीने प्रवास करत असताना धूम्रपान करण्यावरती देखील कठोर बंदी लावण्यात आलेली आहे। सिगारेट, दारूचं प्राशन करून तुम्ही एसटी मधून प्रवास करू शकत नाही। जर असं आढळून आलं तर डायरेक्ट तुम्हाला बसमधून खाली उतरवण्यात येईल। त्याचबरोबर जे नागरिक हाफ तिकिटाचा लाभ घेतात तर त्या नागरिकांना सरकारकडून सवलत दिली गेलेली आहे। जे काही तिकीट जर 100 रुपयाचं असेल तर तुमच्याकडून 50 रुपये घेतले जातात। हा नियम हाफ तिकिटाचा संपूर्ण महाराष्ट्रभर सरकारने लागू केला होता। परंतु नागरिकांनो, बरेच नागरिक असे आहेत की जे हाफ तिकिटाचा वापर तर करतात परंतु ते अपेक्षा करतात की राज्याबाहेर देखील आम्हाला प्रवास करता यावा, म्हणून ते कंडक्टर सोबत बऱ्याच वेळा वाद घालतात। परंतु नागरिकांनो, हा नियम सरकारने काढलेला आहे। यामध्ये फक्त महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये तुम्हाला हाफ तिकिटामध्ये जाता येणार आहे। जर तुम्हाला महाराष्ट्र राज्याच्या बाहेर जायचं असेल तर तुम्हाला पूर्ण तिकिटाचे पैसे द्यावे लागणार आहेत। पण जर तुम्ही पुरुष मंडळी असाल तर पुरुषांनो, तुम्ही जर ऑनलाईन तिकीट बुकिंग केलं तर तुम्हाला यामध्ये 10% सवलत मिळणार आहे। हा नियम काढण्यात आला असून सर्व पुरुषांसाठी आनंदाची बातमी आहे। 10% सवलत तुम्हाला ऑनलाईन तिकीटवरती सरकारकडून देण्यात येणार आहे। त्यानंतर सर्वात शेवटचा निर्णय जो महिलांसाठी घेण्यात आलेला आहे तो म्हणजे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्याकडून कोणतंही कागदपत्र मागवलं जाणार नाही। जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्ही एसटीने आरामात प्रवास करू शकता। तुम्हाला फक्त हाफ तिकीट काढावं लागणार आहे। लाडक्या बहिणींच्या सुरक्षिततेसाठी सरकारकडून हे नियम काढण्यात आलेले आहेत। त्यामुळे जे काही नागरिक असतील जे धूम्रपान करत असतील अशा नागरिकांना बसमधून खाली उतरवण्यात येणार आहे। त्याचबरोबर जे लोक हाफ तिकिटाचा लाभ घेण्यासाठी वय वेगळं दाखवतात अशा लोकांवर देखील कठोर कारवाई केली जाणार आहे। सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे इथून पुढे 1 सप्टेंबर पासून जर तुम्हाला एसटी मधून प्रवास करायचा असेल तर महत्त्वाचं कागदपत्र तुमच्या जवळ असायला हवेत, तरच तुम्ही एसटी महामंडळामधून आरामात प्रवास करू शकता। सरकारने मागितलेली कागदपत्र तुमच्याकडे असेल तरच तुम्ही एसटी मधून प्रवास करू शकणार आहात। त्या व्यतिरिक्त जर तुम्ही एसटी महामंडळामधून प्रवास करत असाल तर तुम्हाला थेट बस मधून खाली उतरवण्यात येणार आहे आणि हा नियम 1 सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रभर लागू करण्यात येणार आहे।